दशरथ पाटील यांच्या एक नार दोन सोनार या कथासंग्रहातून कौल दे खंडेराया. बिलवडीचा श्रीपती काळदाते धावत पळत तालुक्याला आला आणि जनावरांच्या सरकारी डॉक्टरपुढे गयावया करून म्हणाला, साहेब बिगीनं चला, काय बी करून माझ्या बैलाला वाचवा हो. काय होतंय बैलाला? डॉक्टरांनी चौकशी केली. ते तुम्ही प्रत्यक्षातच येऊन बघा. बैलाला वाचवा हो, नाहीतर मी जन्मातनं उठेन. घरावर तुळशीपत्र ठेवून मला कुठंतरी परागंदा व्हावं लागेल. डॉक्टर साहेब, मला न माझ्या बैलाला वाचवा हो. काकुळतीला आलेल्या श्रीपतीच्या तोंडाकडे डॉक्टरला पाहलं नाही. त्यांनी लागलीच स्कूटर बाहेर काढली आणि श्रीपतीला डबल सीट घेऊन ताबडतोब भिलवडीला आले. संध्याकाळी झाली होती आणि अचानक वीज गेलेली. त्यामुळे घरात आणि गोठ्यात अंधार होता. घरात एक दोन घासलेटचे दिवे दणदणत होते. डोळ्यात बोट गेलं तरी दिसणार नाही असा गल्लीबोळातला अंधार पार करून श्रीपतीचे हितचिंतक त्याच्या बैलांचे आजारपण बघायला आलेले. बैलानं तर मान टाकली होती म्हणून घरात चूल देखील पेटली नव्हती. एकंदर परिस्थितीचा अंदाज घेताच डॉक्टरांचं मन हळहळलं. शेतकऱ्यांचा बैल आणि गरिबाची बायको धड तर संसार धड म्हणावा. शेतकऱ्यांचा बैल आणि गरिबाची बायको धड तर संसार धड म्हणावा. श्रीपतीने गोठ्यातील गर्दी मागे सारली आणि डॉक्टर चाचपडत बैलाजवळ आले. त्यांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला, कानाच्या पाळीला चिमटा घेतला आणि डोळ्यांवरची झापडं मागे सारून बॅटरीच्या प्रकाशात डोळे तपासले. डॉक्टरांची मुद्रा गंभीर झाली होती. ते बैलाकडे पाहत उद्गारले, ही सूज कधीपासूनची आहे? सकाळी तर अजिबात नव्हती. बोलताना श्रीपतीचे ओठ थरथरत होते. दुपारी नदीला नेऊन पाणी पाजून आणला, पुढ्यात वैरण टाकली अन जेवून येऊन पाहतो तर बैल पुढ्यातली काडीसुद्धी मोडत नव्हता. अन तवापासनंच गडी नरम पडलाय आणि 4 वाजण्याच्या नंतरची ही सूज म्हणायची. बोलत असतानाच डॉक्टरांनी इंजेक्शनचं सिलेंडर भरलं आणि बैलाच्या डुंगणात सुई टोचली. तरी बैलानं जरासुद्धा कातडं हलवलं नाही. नदीचं पाणी वाहतं आहे काय? छे, ते व कुठलं साठवणीचं पाणी अगदी पार हिरवगार झालंय. श्रीपतीनं माहिती पुरवली. तर मग जनावरांना ते अजिबात पाणी पाजता कामा नये. पाण्यातच रोगाचे जंतू फैलावलेत. डॉक्टरांनी श्रीपतीकडे सफेद पावडरीच्या 2 पुड्या दिल्या. खोबरेल तेलात ही पावडर मिसळून त्याचा लेप बैलाच्या पाठीवर द्या. सूज कमी होईल आणि सकाळपर्यंत बैल उठला नाही तर कुणाकडून तरी निरोप द्या. डॉक्टरांनी दिलेली पावडर श्रीपतीनं खोबरेल तेलात मिसळून त्याचा लगदा तयार केला आणि त्याचा लेप बैलाच्या पाठीवर लावून हातपाय धुवून घरात आला. सोना कपाळाला हात लावून भिंतीला टेकून बसली होती आणि म्हातारी आई घरात चाचपटत असलेली परकर पोलक्यातील झुमा उगाचच कावरीबावरी झालेली. बाकी धाकटा दिगंबर तेवढा मात्र बिनधास्त निवांत झोपला होता. सर्वांवरून एकवार नजर फिरवून श्रीपती सोनाला म्हणाला, असं डोसकं धरून बसल्यावर काय बैलाचा आजारपण सरणार आहे? नाही, पर दावणीला बैल आडवा पडला म्हटल्यावर जे व्हायचं ते होईल. नशिबापुढं शहाणपण चालत नाही.
उगा कशाला नशिबाला फुका दोष देता. म्हातारी कमळाबाई सरकत पुढं आली. दुसरं तिसरं काय बी नाही. यो बाबा खंडोबाचाच राग आहे झालं. पुन्हा तुझं तेच. श्रीपती आईवर खेकसला. सासूबाईंना तर दुसरं काय बी कसं सुचत नाही. सोना म्हणाली, खरं हाय ते समोर मांडते. घरातली मुरळी खंडोबाला सोडल्या बिगार श्रीपा तुझा संसार सुखाचा होणार नाही. अरे तुझ्या बानं तसा नवस बोलून घरात भाग बांधून ठेवली या. तसा श्रीपती खवळला. मग तो कसा दगावला ते सांग. तो त्याच्या नशिबानं. मग बापाच्या माघारी त्याचे नवस सुदीक गंगेला मिळाले. आम्ही सुदीक आमच्या नशिबावर हुकूम जगू, पर मुरळी नाही सोडणार. कमळाबाई तणतणली. सासूबाई तुम्ही आम्हाला कोड्यात टाकू नका. माझी झुमा मी देवाला सोडणार नाही. सोन्या फणकारानं बोलली. तर मग काय भोगायचं ते भोगा. तर मग काय भोगायचं ते भोगा झालं, कमळाबाई म्हणाली. आणि तसं घडलंही तसंच. सकाळी दिवस उगवायच्या आत बैलानं प्राण सोडला होता. तसं श्रीपतीच्या हातापायातलं अवसानच गेलं. आणि सासू बोलली तसंच घडलं का म्हणून आमच्या मागे यो वणवा असं जीवाला लावून घेऊन सोनाने अंथरूण धरलं. 2 दिवस तिनं अन्न पाणी देखील घेतलं नाही. सकाळ संध्याकाळ झुमा तिला आई आई अशा हाका मारून जेवायला उठवायची. पण सोनानं चकार शब्द उच्चारला नाही. दातखीळ बसल्यासारखी ती निश्चित पडून राहिली. मग कामधंदा सोडून श्रीपतीही तिच्या उशाला बसला. मला तरी काय करायचा आहे संसार. तशी सोना हल्ली. तुम्ही असं म्हणू नका. आपल्या पदरात 2 पोरं आहेत ती, त्यांच्यासाठी तरी. आणि तू माझी नका काळजी करू. बघू खंडोबाच्या मनात तरी काय आहे. सोनानं पुन्हा स्वतःला गुरफटून घेतलं. श्रीपतीने तिला अंथरुणावरून उठवून बसवलं. असं अन्न पाणी सोडल्यावर खंडोबा तरी काय करणार. आठ दिवसात सोनाची पार सुरत उतरली. तिला धड उभं राहता देखील येईना. डॉक्टरांनी सलाईन लावलं, इंजेक्शन दिलं, दवा गोळ्या दिल्या, पण पाण्याखेरीज सोना तोंडात अन्नाचा कण देखील घेईना. तशी कमळाबाई हळूच श्रीपतीच्या कानात म्हणाली, हळदीला जाऊन जरा चौकशी करून ये बाबा. हळदीला भरमू मांग आणि त्याची बायको तानीबाई वाघ्या मुरळी म्हणून अख्ख्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. लंगर जागरण असे देवकार्य असले की भरमूला विडा ठरलेला. मग तो आणखीन 4-5 जणांचा मेळा करून आपला ताफा घेऊन यायचा. खंडोबाला कौल लावावा तर भरमूनेच अशी जणू प्रथाच पडली होती. म्हणून श्रीपती त्याच्याकडे आला आणि सवयीप्रमाणे भरमूनं त्याची संपूर्ण व्यथा ऐकून घेतली. श्रीपा म्हटलं तर वय म्हण. भरमू अगळपगळ बसला. बोला. श्रीपती खुल्या दिलानं म्हणाला, तुझ्या बापानं खंडोबाला नवस तर मागून घेतलाय. मग तू मुरळी सोड नाहीतर नाही सोड. पर एकदा खंडोबाचा जागर करून कौल मागून घे. ठरलं. बघू. कौल तर मागून घेऊ. श्रीपतीनं बसल्या जागी होकार दिला आणि जागरणाचा विडा भरमूच्या हातावर ठेवून आणि रविवारचा दिवस नक्की करून तो संध्याकाळी बिलवडीला परतला. तसं कमळाबाईचं समाधान झालं, पण सोनाचं मन कचरत होतं. श्रीपतीने तिची समजूत काढली. जागरण तरी करूया आणि कौल लावला म्हणजे का लगेच मुळी सोडायची आहे. आपण गुण
मागून घ्यायचाय. वय, पर त्या कौलाचं काय? सोना विव्हळली. खंडोबाला कौल लावायचा अन डावा उजवा मागून घ्यायचा म्हणजे पुण्यांदा तेच. ये रे माझ्या मागल्या, हे बघ, अगोदर तुझ्या जीवाला आराम वाटू देत. काय त्यासाठी कौल लावताय? तसं नवं. आपल्या घर प्रपंचाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून. माझी झुमा बावलीसारखी पोर हो, तिला तुम्ही सांगितलं नवं अगोदर कौल लावून गुण गुण मागून घ्यायचा म्हणून. सोना, कमळाबाई पुढे सरकली. झुमा तुझी पोरगी आणि आमची कुणी नवं? तिच्यावर समद्यांचाच सारखा हक्क आहे. सासूबाई, तुम्हाला समजत कसं नाही? मला समजतं म्हणून पुढचं काढत बघू नकोस. मी बरमूला जागरणाचा विडा देऊन आलोय आणि विडा घेतल्यावर हुकूम भरमू आपला मेळा घेऊन रविवारी संध्याकाळच्या सुमारास बिलवडीला श्रीपतीच्या घरी हजर झाली आणि आल्या आल्या चहा घेऊन लगेच जागरणाच्या तयारीला लागला. सुरुवातीला घोंगडं अंतरून चौक मांडला. मग त्यावर तांब्या ठेवून वर नारळ पूजला आणि खंडोबाचा टाक ठेवून यथोचित खंडोबाची पूजा आरंभली. तानीबाईनं फुलांच्या माळा तयार केल्या. त्या चौकावर सोडून समईत तेल ओतून समया पाजळू लागली आणि हा हा म्हणता गावात श्रीपती काळदात्याच्या घरी खंडोबाचं जागरण असल्याची वार्ता पोहोचली आणि त्याचवेळी भरमून इकडे दिमडीवर धापा मारली. मग दिमडीच्या डोक्यावर ठेका धरून तानीबाई एका हातात घंटी घेऊन दुसऱ्या हातानं हातवारे करीत गाऊ लागली. फुका वकूत चालला वाया, कौल दे खंडेराया, कौल दे खंडेराया. लवलाई सोडूनी गड, तुझं दौडत येऊ दे घोड. आम्ही घालतो तुला साकडं, देवा सोडव एवढं कोड. पदर पसरुनी हात जोडूनी पडते तुझ्या पाया, कौल दे खंडेराया, कौल दे खंडेराया. पहाट झाली आणि पूर्वेला तांबडं फुटलं. तशी हातात दुपारती घेऊन भरमून खंडोबाची आरती म्हटली. जोडीला तानीबाई पंचारती घेऊन देवाला ओवाळीत होती. आरती होताच भंडाऱ्याचा मळवट भरून तीर्थप्रसाद घेऊन गावकरी आपापल्या घरी गेले. भरमू मात्र चेहरा चिंताग्रस्त करून देवाच्या समोर मांडी घालून बसला होता. भरमूप्रमाणे कमळाबाई आणि श्रीपतीही चिंताग्रस्त झाले. सोनाच्या अंगातली कसर अजून काही गेली नव्हती. तिच्या डोळ्यांवरची झापड काही केल्या उडेना. दिगंबर आणि झुमा ही दोन्ही पोरं मध्यान्ह रात्रीला कधी सोनाच्या पुढ्यात झोपली होती ती अजून उठलीही नव्हती. श्रीपतीनं त्यांना उठवून चौकासमोर नेलं आणि कमरेत वाकून देवाला नमस्कार करायला लावलं. तानीबाईचं बरोबर लक्ष होतं. तिनं भंडारा घेऊन श्रीपतीच्या आणि पोरांच्या कपाळाला माखला. येळकोट येळकोट जय मल्हार. श्रीपतीनं मागं वळून सोनाकडे पाहिलं पण ती जागची हल्ली नाही. मग पुढं होऊन तानीबाईनं तिला भंडारा लावला. तशी सोना गुमान उठून आत घरात गेली. हे असं असतं बघ, कमळाबाई झटकन तानीबाईला म्हणाली. आजारपण हटेना, जीवाला कंटाळलिया, दुसरं काय. श्रीपती म्हणून काय देवाधर्माकडं पाठ फिरवायची? कमळाबाई
जरा माझं म्हणणं ध्यान देऊन ऐका. भरमूनं सगळ्यांचं लक्ष वेधलं तशी कमळाबाई आत हात जोडून पुढे सरकली. बोला. रातभर जागरण झालं पर देवानं कौल दिलेला नाही. होय, मी बी तिकडंच ध्यान देऊन आहे. श्रीपतीचे डोळे आकुंचित श्रीपतीचं डोळे अंकुचित केले. आता यातनं काय मार्ग काढायचा तो तुम्ही ठरवा. हां, डावा नाहीतर उजवा कौल सोडला असता म्हणजे आम्ही बिनघोरी होतो. अडवणूक हाय झालं, दुसरं काय? भरमू म्हणाला. कसली आडी अडचण असली तरी तर देवानं बाजूला सारावी. कमळाबाई म्हणाली. कसली अडचण म्हणावी? श्रीपती. त्यापायी जागरण घातलं तेच कारण. ज्यापायी जागरण घातलं तेच कारण, दुसरं काय? भरमू म्हणाला. आता तुम्हीच हातानं तोडगा काढा. कमळाबाईनं देवाकडे बघून हात जोडले आणि सगळं भरमूवर सोपवलं. हे बघा, तुम्ही जागरण घातलं, आम्ही रातभर मल्हारीचं गुणगान गाऊन देवाला आवाहन केलं. भक्ताच्या भेटीला देव आलेला आहे. तवा श्रीपतीराव तुम्ही देवामोर हात जोडून गुण आणि मागणं मागून घ्या. म्हणजे आम्ही उत्तर पूजा करायला मोकळं झालो. काय मागणं मागू? श्रीपती देवासमोर बसला. हे बघ, मनात गुणी धरू नकोस. असा सरळ चौकापुढं बैस आणि खुळ्या मनानं मागून घे. घरदार, गुरंढोरं, मुलं बाळं, माणसं समधी सुखी, समाधानी आणि आनंदी ठेवलीस तर पुढच्या वर्षी तुझा भंडारा करू. भंडारा करून माझी जानी पोरगी मुरळी सोडेन असं म्हण. श्रीपतीने मागे वळून एकवार कमळाबाईकडे पाहिलं. तिनं दुजोरा दिला. तुझा बापच बोलून गेलाय. आता तू एकदा मागून घे. मनासारखं घडून आलं तर नवस फेडू. घरदारासाठी, मुलामाणसांसाठी श्रीपती देवापुढं झुकला. देवा, माझा संसार अबाधित ठेव. तसं घडलं तर बापानं मागून घेतलेलं मागणं मी पुरं करेन. तसा भरमूनं सुस्कारा सोडला आणि तानीबाईच्याही चेहऱ्यावर टवटवी आली. मग दोघांनी मिळून चौकावरील नारळ, तांदूळ, खारीक, खोबरं, पानाचे विडे असं सर्व साहित्य पिशव्यांत भरायला सुरुवात केली. तोवर सोना चहा घेऊन आली. झुमानं आईच्या हातातला चहा घेऊन भरमू आणि तानीबाईला दिला. चहा घेऊन आलेली सोना अजून चौकटीत तशीच उभी होती. भरमूनं श्रीपतीकडे एक कटाक्ष टाकला. त्याला म्हणायचं होतं, बघ, मागून मागून घेतलंस तोवर बायको खडखडीत बरी झाली. ही गोष्ट चटकन कमळाबाईच्या ध्यानात आली. तशी ती म्हणाली, देवस्थान जागृत आहे बाबा, मग गुण देणारच की. तसं घडलं तर मंगसुळी यात्रा मी कधीच चुकवणार नाही. श्रीपतीनं बसल्या जागी निश्चय केला. बोलणं सुरू होतंच तोपर्यंत भरमू आणि तानीबाईनं चौकावाचं संपूर्ण साहित्य पिशव्यांत भरून घेतलं. त्यांना गावात वारी मागायला जायची घाई झाली होती. श्रीपतीचं बोलणं ऐकत ऐकत भरमूनं चिलीम भरून झुरका मारला आणि म्हणाला, श्रीपा, आता
तुम्ही तुमच्या उद्योगाला लागा. हे आमचं सामान इथं राहू देत. आम्ही गाव मागून परत येतो. या, पर जेवल्या बिगर जायचं नाही कमळाबाई. बघू, नाहीतर जेवायला आम्ही हळदीतच जाऊ. तानीबाई, तसं कसं, जेवूनच घर सोडायचं? श्रीपती म्हणाला. नाही होय करीत. भरमू आणि तानीबाई भंडारी घाटी घेऊन उठले आणि उभ्या गल्लीला त्यांनी मोहरा फिरवला. भरमू कोरंबा आणि दिमडी सावडीत पुढं होता आणि त्याच्या मागून तानीबाई घाटी वाजवीत दोघांनी बिलवाडीत खंडोबाची वारी मागायला सुरुवात केली. फुका वकूत चालला वाया, कौल दे खंडेराया. तासगावच्या बाजारात सोना आजारी आहे असं तिच्या भावाला कुणाकडून तरी समजलं होतं, म्हणून तो हातातली कामं टाकून बहिणीसाठी बिलवाडीला आला. सोना अंथरुणावर पडून नसती तरी दुखणं अंगावर काढत होती हे त्याच्या ध्यानात आलं. मग त्यानं कमळाबाई आणि श्रीपतीची मंदिरणी करून 4 दिवस सोनाला घेऊन जायची परवानगी मिळवली आणि सोना 4 दिवसांकरिता म्हणून भावासोबत माहेरी निघून गेली. घरात तसं काही सोना वाचून अडत नडत नव्हतं. झुमा जेवण धुणं पाणी करायची. शिवाय थोडीफार कमळाबाईची तिला मदत होतीच. 15 दिवस झालं तरी सोना माघारी आली नाही, म्हणून मध्यंतरी एक वेळ श्रीपती सासूरवाडीला जाऊन आला. पण तिथं तिची डॉक्टरांकडे ट्रीटमेंट सुरू असल्याकारणानं तो तिला घेऊन येऊ शकला नाही. तरी बिलवडीपेक्षा सोना माहेरी प्रकृती सुधारल्यामुळे हिंडून फिरून होती. तेव्हाच श्रीपतीनं विचार केला आणि आणखीन काही दिवस राहिली तरी हरकत नाही असं म्हणून तो परत आला. मीरगाव नक्षत्र निघालं आणि शेतकऱ्यांनी शेतीची अवजारं बाहेर काढली. मात्र श्रीपती हवालदिल झाला. आता पेरणी पाण्याचे दिवस. सोनाशिवाय तो काहीच करू शकत नव्हता. पण संसाराची काळजी असलेली सोना पेरणी सुरू होताच माहेरात थांबली नाही. मागच्या ओढीनं ती परत फिरली आणि श्रीपतीच्या जीवात जीव आला. आता त्याची पेरणी खोळंबणार नव्हती. शिवाय सोनाचा आजारपण पार निवळलं होतं. ती नव्या दमानं संसाराचा गाडा ओढायला कमरेला पदर खोचून सिद्ध झाली आणि दोघं नवरा बायको खांद्याला खांद्या लावून संसार रेटू लागली. आश्विन भाद्रपद सरला आणि सुगीचा हंगामा आला. धरणी माता श्रीमंत झाली. शिवारात जित्राप ताल मारू लागले. तसा श्रीपतीचा ऊर आनंदाने भरून आला. अवंदा पाऊस पाणी वेळेवर झाल्यामुळे बळीराजा खुशीत होता. शिवाराचा खोपडा सुद्धा खुबीने पिकला होता. रानातील दौलत बघून श्रीपतीला खंडोबाची आठवण झाली. सोनाच्या आजारपणाचं तरी नाही नाव झालं होतं आणि कधी नाही तो बांध पेंडूला पिकलेला. तसा श्रीपती सोनाला म्हणाला, कारभारणी, मला मंगसुळीला जायला पाहिजे. तुमची मर्जी. सोना मोगम उत्तरली. असं कसं? मी देवाला नवस मागून घेतला होता. तू आजारातून बरी व्हावीस आणि घरदार मुलं माणसं सुखी समाधानी राहावीत. या वर्षी शिवारात पीक सुदीक जोमानं आलंय. खंडेरायानं आपलं म्हणणं ऐकलं. आपण त्याला इसरलो तर कोप नाही का व्हायचा? हे बघा धनी,
आपला संसार सुखी व्हावा यासाठी मी तरी कशाच्याही आड येणार नाही. सुगी सुरू झाल्यावर सवड मिळणार नाही म्हणून श्रीपती पौर्णिमा गाठून मंगसुळीला जाऊन आला आणि लगोलग भरमूला आणून देव पावता करून घेतला. कोरंबा पूजला, खंडोबाची तळी उचलली, सजुगत्याची भाकरी, वांग्याचं भरीत, कांद्याची पात ठेवून नैवेद्य केला आणि श्रीपतीचा थाटमाट आणि संसार बघून भरमू सुखावला. श्रीपा, आपण देवाची लेकरं किर, आपण देवाची लेकरं किर. आम्हाला दुःख संकट दारिद्र्यात त्यो का म्हणून लोटून देईल. बघ, समज तुझ्या मनासारखं झालं का नाही. होय, अक्षी बोलल्या परमानं झालं. श्रीपतीनं मान हलवली. हे बघ, आता तुझी सुगी तेवढी घरात येऊ देत, मग अनमान करू नगस. हाताशी तेवढा भंडारा उरकून घेऊन नवस पुरा करून घे बाबा, म्हणजे आम्ही मोकळं आणि तू बी मोकळा. वय, आता अवधी लावत बसायचं नाही. श्रीपतीला जणू स्फुरण चढलं. श्रीपतीला जणू स्फुरण चढलं होतं. अंगात 12 हत्तीचं बळ असल्यासारखा तो शिवार कवटाळीत होता. एकदा का सुगी घरात आली की तो भंडारा करून मोकळा होणार होता. घरात शिवारात श्रीपतीला सोना अडेल तीच मदत करीत होती. संसार सुखाचा व्हावा म्हणून ती नवऱ्याच्या पायावर पाय देऊन नेटानं उभी होती आणि श्रीपतीच्या संसाराला बरकत आली. तशी कमळाबाईनं एकसारखा तगादा सुरू केला. बाबा, हातासरशी तेवढा भंडारा उरकून घे. आई, मी काय इसरलो म्हणतीयस तसं नवं. तुझा बाप सुदीक मरे पातूर असंच म्हणत होता. देवा धर्माच्या गोष्टी अशा पाठीवर टाकू नयेत म्हणून म्हणते. सोनाला रावलं नाही. ती पुढं आली. हे बघा, मी आजारपणातून उठले म्हणजे माझा नवीन जन्म आहे. मी तुमच्या ह्या असल्या आंधळ्या कारभारात काडी एवढा सुदीक भाग घेणार नाही. आंधळा कारभार? श्रीपती गुटमळला. म्हणजे अंधश्रद्धा. दिगंबरनं उलगडा केला. तुमच्या मनाला वाटेल तसं करा. माझा अडसर सुदीक नाही. सोनानं मनाचा हिया केला. उगा मला कुणी बोल लावू नका. आता मी जीवाची आहे. मी जीवाची आहे. श्रीपतीला ठाऊक होतं, सोना खुल्या मनाने बोलत नव्हती. भंडारा करण्याबद्दल तिची ना नव्हती, पण झुमाला मुरळी सोडायला तिची तयारी नव्हती. आई, बायको आणि देव अशा तिघांच्या कचाट्यात श्रीपती सापडला आणि निरागस झुमा गुमान आपल्या अंधाऱ्या भविष्याचा वेध घेत भरकटत राहिली. शेवटी श्रीपतीनं मनाचा हिया करून भंडारा करायचं मनावर घेतलं आणि झुमाची समजूत काढण्यासाठी 2 एकर शेत तिच्या नावावर करून द्यायची तयारी दाखवली. मुरळी सोडायची म्हणजे देवाशी लग्न. मग तिला जनमानसासारखा संसार थाटता येणार नव्हता. पण जनमानसात राहायचं म्हणजे नवरा नसताना तिला अनेक समस्या आणि संकटांना तोंड द्यावं लागणार होतं. शिवाय पोटा पाण्याचा प्रश्न. तेव्हा झुमा कमीत कमी निराधार तरी राहू नये म्हणून श्रीपतीनं 2 एकर शेत तिच्या नावे करून देऊन भंडारा भरवून देवाचा मांडला. देव कार्य करायला भरमू आणि
तानीबाई जातीनं हजर राहिले. शिवाय मुरळी सोडायचा कार्यक्रम म्हणजे भरमून आपले लांबचे आणखीन गणगोत आणलेले मांडासमोर झुमाला बसवून सर्व विधी त्यांनी यथोचित पार पाडले आणि उभ्या गावच्या साक्षीनं भरमून झुमाच्या डोक्यावर भंडारा शिंपडला. येळकोट येळकोट जय मल्हार झालं. भंडारा होताच जेवणाच्या पंक्ती पडल्या आणि भरल्या पोटावरून हात फिरवत गावकरी जागरणाला बसले. आजच्या जागरणाला भरमू आणि तानीबाईच्या सोबत त्यांचा इतर गोतावळा असल्यानं नेहमीपेक्षा जास्तच रंगत आली होती आणि सर्वांसमोर भरमून झुमाच्या हातात घाटी देऊन देवासमोर तिला जागरणाला उभी केली आणि भरमून दिमडी हातात घेतली. भक्तानं मांडला भक्तिभावे देव पूजिला, खंडेराया यावे जागराला, घेऊन भानू माळसाला, दिमडी न घाटी सुरात बोलली, दिमडी न घाटी सुरात बोलती, मुरळी लागे जुलाया, कौल दे खंडेराया, कौल दे खंडेराया. भंडारा पार पडला आणि परकर जंपरातील झुमा साडी चोळीत मिरवू लागली. तिचं चालणं बोलणं आणि वागणं यात आपसुकच फरक पडला होता. लचकणं, मुरडणं आणि चालताना पायगोळ निऱ्या टेपलत जाणं यामुळेही बघणाऱ्यांचं गपकन लक्ष वेधून घ्यायची आणि मग बघणारा नकळत बोलून जायचा. कुठं निघाला फणकाऱ्यानं खंडोबाची मुरळी, हे बोलणं ऐकून दिगंबर अपमानित व्हायचा. हल्ली कमळाबाई म्हातारपणामुळं घराबाहेर पडत नव्हती, पण धुण्या पाण्याला गेलेल्या सोनाराच्या कानात हे शब्द तप्त शिस ओतल्यासारखं शिरायचे. मात्र श्रीपती ही जगाची रीतच आहे असं म्हणून समद बोलणं पाठीवर टाकायचा. यामुळे झुमाचं वागणं बेताल आणि बेदरकार व्हायला वेळ लागला नाही. आणि त्यातच एके दिवशी भरमू येऊन टपकला. शिरपा, बोला, कसं येणं केलं? श्रीपतीनं विचारणा केली. आमचं माणूस न्यायला आलूया, भरमूनं खुलासा केला. तुमचं माणूस? श्रीपती दचकला. वय, झुमाला व म्हणजे मला काय बी उलगडा होईना. छा, आता उगा कशाला खुळ्याचं स्वांग घेताय? सरळ काय ते सांगा. उगा आम्हाला कोड्यात टाकू नका. सोना घरात कावरी बावरी होऊन फिरू लागली. काय ते खुलासेवार सांगा. तसा भरमू धीरानं म्हणाला. झुमाचा भंडारा झाला. ती आता खंडोबाची मुरळी झाली. तिच्यावर आता तुमचा हक्क राहिला नाही. म्हणजे सोना भिंतीचा आधार घेत मटकन खाली बसली. आम्ही बघत जसं ठरवू तसं तिला राहावं लागलं. भरमू उत्तरला. आता तुम्ही कशापायी आलाय तेवढं सांगा. श्रीपती, सांगितली नवं, झुमाला न्यायला आलोय म्हणून. परवा मुरगुडला सुभानराव पाटलाकडे जागरण होतं. त्यांनी मला सुपारी दिली आहे. मग तिथं मला माझा मेळा उभा करायला नको? पर झुमाला श्रीपतीला पुढं बोलून न देता भरमूने उलगडा केला. पाटलाच्या घरी जागरण आहे. वर्षाला त्या मुरळ्या नाचवल्या वर म्हणावी तशी बिदागी मिळत नाही. एखादी नवी नवखी पोर असली म्हणजे मनासारखा दौलत जादा होतो. आणि आणखीन काय, पाटील खुश झाला तर झुमाच्या साज शिंगाराला काय बी कमी पडणार नाही. सोनानं भरमूचं बोलणं ऐकलं मात्र तिच्या काळजाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या आणि डोक्यावर आकाश कोसळल्यागत ती पार
चक्काचूर झाली. आत कमळाबाई भुई चाचपू लागली. दिगंबर पाय आपटत घरातून एरझाऱ्या घालीत होता. अन श्रीपती आचारिका बिचारी होऊन भरमूच्या तोंडाकडे बघू लागला. त्याला काय बोलावं सुचेना. बरं शिरपा, आता अवधी नको. भरमू गडबड करू लागला. आम्ही अब्रुवान माणसं. आम्ही तुम्ही हे देवाला वाहिलं आणि गंगेला मिळालं. ते कधी बी आपलं म्हणू नये. जुमा आता तुमची राहिला नाही. ज्या दिवशी ती मुरळी झाली त्या दिवसापासनं तुमचा तिच्यावरचा हक्क संपला. देवाच्या मुरळीला गणगोत नसतं. जिकडं पुढा तिकडं मुलूक थोडा. जिकडं पुढा तिकडं मुलूक थोडा. ह्यो विचार तुम्ही अगोदरच करायला पाहिजे होता. आता बराबर डोसक्यात आणून त्याचा काय उपयोग. श्रीपा, आता अविचार करशील तर देवाचा कोप होईल. घरदार भुईसपाट होईल. एकदा काय देवाचा राग झाला तर हुत्याचं नव्हतं हुतया. अरे श्रीपा, मुरळी म्हणजे देवाला वाहिलेलं फूल. जुमाला भरमूच्या स्वाधीन करून 8 दिवस झाले होते आणि तेव्हापासून सोनानं अंथरूण घातलेलं. तिला अन्न पाणी काही नको होतं. फक्त जुमारी झुरणी लागलेली. कमळाबाई दाताखाली जीभ धरून गुळणी धरून होती. तसा श्रीपती दिगंबरला म्हणाला, लेका, हळदीला जाऊन येतोस? ते कशापायी दिगंबर? जुमाला काय बी दाग दुम नाही म्हणून. स्वतःहून तुम्ही तिला घरातून पाठवून दिलीत आणि आता मला तिच्या मागून शोधायला जा म्हणून सांगता. तिथे जाऊन मी त्यांना काय विचारावं? नुसती पोरीची नजरभेट घेऊन यायचं. झाक सांगताय. मला नाही ते जमायचं. अरे दिगंबर, सोनानं अंथरूण धरलंय म्हणून तरी हे बघा बाबा, मला विहिरीत उडी घे म्हणालात तर मागचा पुढचा कसलाही विचार न करता तुमच्या शब्दाखातर विहिरीत उडी घेईन. पण पुन्हा चुकून सुद्धा मला त्या वाटेला जायला सांगू नका. सोना घरच्यांचीच काय, पण जगाशीही आपलं काही देणं घेणं नाही अशा विचारापर्यंत येऊन पोहोचली होती. हल्ली तर तिला आपला जीवसुद्धा नकोसा झाला होता. नुसती मनाला झुरणी लावून घेऊन झुरत राहिली. दिगंबरनं तर सरळ सरळ उडवाउडवीची उत्तरं दिली. कमळाबाईचा तर सरळ सरळ हिशेब होता. 10 गेलं न 2 राहिलं. उरलं सुरलं नवऱ्याचा एक नवस होता, तो देखील पुरा झाला. आता देवाचं कधी बोलावणं येईल तेव्हा आगमान न करता निघून जायचं. अशा तयारीत कमळाबाई होती. आता राहता राहिला श्रीपती. या घडीला तरी संसाराची संपूर्ण बला श्रीपतीच्या खांद्यावर होती. म्हणून तो डोक्यावर टॉवेलची घडी टाकून उन्हा तानाची आडवाट तुडवून हळदीला आला. भरमू आणि तानीबाई सोप्यात बसून फळं सोलत होते. मांग घराण्याचा आपला पिढीजात व्यवसाय भरमून सोडला नव्हता. फावल्या वेळात शिवारातून फळ आणून सोलून वाळवून त्याच्या पोत्या वळून तो अख्ख्या पंचक्रोशीत पुरवत होता. घामानं निथळत असलेलं शरीर घेऊन डोक्यावरच्या टॉवेलानं तोंड पुशीत श्रीपती हुश्य करीत भरमूच्या पुढ्यात बसला. तसा भरमू चपापला आणि तानीबाईला हळूच म्हणाला, अगं ये, उठ, श्रीपा आलाय.
त्याला पाणी दे. मी तुझ्या घरचं पाणी प्यायला आलो नाही. श्रीपती म्हणाला. असं कसं? उन्हातानाचा आला तेव्हा सांगितलं नव्हतं तर मग का आम्ही तुम्हासनी या म्हणून अवतानं पाठवलं होतं? तानीबाईनं फणकारा मारला. मी माझ्या पोरीसाठी झुमासाठी आलोय. ती बेस आहे. तिला काय होतंय? कुठाय ती? तानीबाईने परड्यात डोकावून पाहिलं. ती काय हाय नव्हती. फडा सुकत घातलीया. फडा सुकत घालतीया. श्रीपतीनं झुमाकडं बघितलं, मात्र त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तुम्ही तिला तुमच्या कामाला झोपलीत तर मग काय करावं? पोटाला खायला न ग? भरमू म्हणाला. मुरगुडला जागरण आहे तेव्हा तिला धाडली होती. होय, होतं जागरण. आता उद्याला बी आदमापूरची सुपारी आहे. ताफ्यात नवी मुरळी असली की सुपाऱ्यावर सुपाऱ्या. तानीबाई म्हणाली. तुम्ही सुपाऱ्या घेत आणि जागरण करीत बसा. मी झुमाला घेऊन जायला आलोय. माझ्या बायकोनं तिची जुरणी लावून घेतलीये. या बया. तानीबाईनं हाताचा मुटका करून हनुमटीला लावला. पोरीची जात लगीन केलं असतं तर गेली नसती का नांदायला? अन तुम्ही आता घेऊन जातो म्हणताय, मग आम्ही त्या सुभानरावाला काय? काय सांगावं? कोण सुभानराव? श्रीपती खवळला. तोच की मुरगुडचा पाटील. त्यानं जागरण झाल्यावर झुमाला 2 दिवस ठेवून घेऊन साडी चोळी नेसवून पाठवून दिली या म्हटलं. आता संध्याकाळी आम्ही निघतोय. तिची आजची रात मुरगुडात सुभानरावाकडं, मग उद्या आदमापुरात जागरण. तिथं आणि कोण कसा भेटतोय कोणास ठाऊक. नाहीतर परत येताना ती मुरगुडात पुन्हा 2-4 दिवस राहणार. म्हणजे तुम्ही माझ्या पोरीचा बाजार मांडलात? बाबा. झुमानं पळत येऊन श्रीपतीच्या गळ्याला मिठी मारून रडायला सुरुवात केली. श्रीपती लेकीला समजावी होता तशी तानीबाई म्हणाली. देवाची मुरळी तिला गणगत नसतं. जो पेजेला देईल तो शेजेला येईल. जो पेजेला देईल तो शेजेला घेईल. झुमा पोरी, मी तुला न्यायला आलोय. श्रीपतीला हुंदका आला. बाबा, आई कशी आहे? झुमानं विचारलं. तिनं तर तुझीच जुरणी लावून घेतली या. बाबा, मी काय करू? तू अशी माझ्या बरोबर गावाकडं चल आणि मग पुढचं काय? पुढचं पुढं. झुमा थोडा वेळ गंभीर झाली आणि मग उसळली. बाबा, आईला सांग तुझी झुमा मेली म्हणून. पोरी, काय बोलतीस हे? तेच खरं. तुमचा नवस पुरा झाला त्याच दिवशी मी मेले. पण झुमा, मी तुझं थाटामाटानं लगीन करणार होतो ते आता शक्य नाही. कारण माझं लग्न देवासोबत लागलं आणि आता पुढं भरमू आणि तानीबाई धावतील ती दिशा. आता मुरगुडचा सुभानराव पाटील झाला. उद्या आदमपूर आणि पुढं नशिबात काय काय लिहून ठेवली या कुणास ठाऊक. खात्यापित्या घरात जन्माला येऊन मला देवाच्या नावानं भीक मागून पोट भरावं लागतं. खऱ्या कुळात जन्म घेऊन मांगाच्या घरात फळ सोलायची पाळी आली. तुमचा नवस फिटला. तुम्ही सुखी राहा. झुमा, म्या चांडाळानं तुला नरकात लोटली. श्रीपती डोकं आपटून घेऊ लागला तसा भरमून पुढं होऊन त्याला सावरला. श्रीपा, तुला खूळ लागलंय की काय? नाही, पर आता मातूर मला खूळच लागणार हे खरं आहे. श्रीपती खांद्यावर टॉवेल टाकून जायला उठला. बाबा. झुमाच्या तोंडातून आपसूक
शब्द बाहेर पडले. पोरी, तुझ्या आईला काय सांगू? आईला सांग, उद्या आदमपूरला जागरण आहे. तिथं देवासमोर मी हातात घाटी घेऊन नाचणार आहे. पोरी, कशाला तू माझ्या काळजाच्या चिंधळ्या करतीस? तसं नाही बाबा, तिथं मी देवाला जाब विचारणार आहे. काय म्हणून? तुझा नवस फेडला, मग माझ्या आईबाबाचा टांग कधी फेडणार? झुमा, मी अगोदरच तुला सांगून ठेवतो, देव तवा सुधीक बोलला नव्हता आणि आता सुधीक बोलणार नाही. का? देव मुका आहे? नाही, देव मुका नाही, देव आंधळा नाही, त्याला सगळं समजतं. तर मग त्यानं कुणालाच कधी असं करा नाहीतर तसं करा असं सांगितलं नाही. सगळ्या जनता जनार्दनाला तो आपल्या लेकराप्रमाणे सांभाळतो. तरी बी मी जाब विचारणारच. तुमचा संसार धुळीला मिळाला, माझ्या जन्माचं म्हातारं झालं. बाबा, मी उद्या आदमपुरात त्याला कौल लावून जाब विचारणारच. रात्री उशिरा श्रीपती घरी आला. घरात सगळी सामसूम होती. श्रीपतीला बघताच सोन अंथरुणावर उठून बसली, पण त्याच्याशी ती काहीच बोलली नाही. झुमा आली आहे असं वाटून तिने बाहेरचा अंदाज घेतला आणि हिरमुसली होऊन ती पुन्हा अंथरुणावर कलंडली. दुसरा दिवसही असाच गेला. संध्याकाळी कमळाबाईनं भात आमटी केली. दिगंबराने बळे सोनाला 2 घास खायला लावले. झुमा आली नाही म्हणून यातच तिला सर्व समजलं होतं. कुणीसुद्धा श्रीपतीला एका शब्दानं ती का आली नाही असं विचारलं नाही. दिगंबर उमेदीत होता. त्याला जाण आली होती. आत येऊन पुढं संसाराचा संपूर्ण भार आपण आपल्या खांद्यावर घ्यायचा असा त्यानं मनोमन निश्चय केला आणि सोप्यात बसून श्रीपती रात्री बराच उशीर विचार करीत होता. आणि त्याच वेळी इकडे आदमपुरात जागरण अगदी भरात आलं होतं. हातात घाटी घेऊन झुमा नागिन डुलल्यागत डुलत होती. तिनं खंडेरायाला साकडं घातलं होतं. खंडेरायाला कौल लावला होता. लंगर वाघ्यानं तोडीला, मुरळीनं भंडार उधळीला, बोला मल्हारी मार्तंड बोला, खंडेरायाचा चांगभला, हाज हाज हाज, हब हब हब, बोलूया, कौल दे खंडेराया, कौल दे खंडेराया. दशरथ पाटील यांची ही कथा इथे समाप्त.